सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MSJ विनाकारण न्यूज. MSJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MSJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर रक्तचंदन ढापले. चित्तनंदन कांबळे सर. हो मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज मित्रांनो माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका. नमस्कार. आणि त्याच सोबत आपले सगळे पत्रकार मित्रमैत्रीण सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर रसिकांनो तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की आपण इथं वेगवेगळ्या मान्यवरांना आमंत्रित करतो आणि MSJ विनाकारण न्यूज त्यांच्यासोबत तुमची बातचीत करून देण्याची हितगुज साधण्याची एक संधी तुम्हाला अवेलेबल करून देत असते, बरोबर की नाही? हो हो अगदी बरोबर. आजही इथे अनेक सेलिब्रिटी विनाकारण आलेले आहेत. पर्णिका विनाकारण नाही आले, त्यांचं प्रमोशन आहे म्हणून ते आलेले आहेत. चुकले तुमचंच बरोबर. तर आजही इथे अनेक सेलिब्रिटी आपल्या MSJ विनाकारण न्यूज मध्ये आलेले आहेत असं म्हणायचं होतं मला. तर रसिक हो, मागच्या वेळी सुद्धा असेच आमच्या कार्यक्रमामध्ये एकदा अजय अतुल सर आले होते. त्यांचीच मुलाखत मी घेतली होती. त्यांना माझा आवाज खूपच आवडला होता. तेव्हा त्यांनी माझ्या आवाजाची दृष्ट काढली आणि तेच तांदूळ माझ्याच तोंडात कोंबले. काय हो, नख ज्या कॅज्युअली वाढतात त्या कॅज्युअली अँकर झाल्यात का? काही कष्टच घेतलेले दिसत नाहीत अँकर होण्यासाठी. पर्णिका पुरे असं पण बोल. मुलाखतीकडे वळूया. तर मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होतोय, आज आपल्याकडे उपस्थित आहेत अत्यंत सुप्रसिद्ध असे चित्रकार श्री क.स्ल. काडतोसियार. आणि दुसऱ्या बाजूला हे पण आहेत. तर आता मुलाखतीकडे वळूया. ही काय ओळख आहे मला सांगा? 28 वर्षांची कारकीर्द आहे आणि हे पण आहेत. ही काय ओळख आहे? काही नाव वगैरे काही असेल की नाही माझं? कृपया असं करू नका ना, माझं पण मला. हा हो चुकलं माफ करा. तर आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत गालगुंड पोपट. अहो गाणं पोपट ना, गालगुंड कुठल्या पोपटाला गालगुंड असतो का कधी मला सांगा? गाणं पोपट सुमारिया चौघुलिया. नमस्कार. अगदी तुमचंच बरोबर. नक्कीच हेच पूर्ण नाव आहे यांचं, सुमारिया चौगुल्या. तर प्रेक्षकांना आठवतंय का नाही माहित नाही, पण स्टुडिओ मधल्या प्रत्येकाला आठवेल की आपण यांना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एका कार्यक्रमासाठी बोलावणार होतो. पंडितजी तसा फोनही केला होता तुम्हाला. हो, पण नंतर कन्फर्मेशनचा फोन नाही केलात तुम्ही मला. नाही, काय झालं 11th आवरला महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातल्या ज्या सेलिब्रिटी आहेत मोनल कडलक त्या अवेलेबल झाल्या. तर सगळे म्हणाले की आता मोनल मॅडम येत आहेत, सेलिब्रिटी येत आहेत, तर पंडितजींना राहू द्या. गाणं पोपट काय आपलेच आहेत, आपलेच गाणं आपलेच पोपट. काय काळजी करायची गरज नाही. हा पोपट काय एका मिरचीच्या जोरावर त्याला आपण कधी पिंजऱ्यात डांबू आणि आणू. हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे मोनल कंडलक अवेलेबल होती म्हणून तुम्ही मला बोलवलं नाही? अगदी. पण त्यानंतर मग दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता तेव्हाही फोन नाही केला तुम्ही. वाट बघत होतो मी. तो शुभ दिवस असतो ना. म्हणजे मी आल्यावर काय बोलताय? मी आल्यावर अशुभ होणार होता का? नाही, पर्णिका पूर्ण माहिती देत जा. नाही, तो शुभ दिवस असतो, तुम्ही आल्यावर आनंद द्विगुणित झाला असता. पण झालं असं होतं की कार्यक्रम ऑलरेडी ठरला होता. अच्छा. हरकत नाही, तर गप्पा होतच राहणार आहेत. पण आपण आता मुलाखतीकडे वळूयात. तर पंडितजी, अत्यंत महत्वाची मुलाखत आहे. हो. तुम्हाला अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न मी आज विचारणार आहे. हो, तो म्हणजे असा की पंडितजी, हो, तुम्ही का गाता? अरे हा काय प्रश्न आहे? का गाता हा काय प्रश्न आहे? म्हणजे तुम्ही का गाता, म्हणजे एखादं गाणं गाण्याचं मागचं मोटिवेशन काय असतं, भावना काय असते, का गाता? अच्छा, तसं तुम्हाला म्हणायचंय. गुड क्वेश्चन. ऍक्च्युली मला असं वाटतं की गायन ही अशी कला आहे. कलेवरून मला असं गायन- विचारायचंय. कलेवर. मला तुम्हाला विचारायचंय श्री कसलं काढतोस यार सर, मला सांगा ही जी चित्रकला आहे ही तुमच्यात कुठून आली सर? सांगा. ऍक्च्युली ही मला माझ्या बाबांकडनं आलेली आहे कला. आणि माझे बाबा जे आहेत ते खडूच्या म्हणजे रंगीत खडूने चित्र काढायचे रस्त्यावर. वा. आणि एक दिवशी काय झालं, त्यांनी गटाराचं चित्र रस्त्यावर काढलं.
वा. आणि एका बाईने तिच्या मुलाला विधी करण्यासाठी तिथे त्याच्यावर बसवलं. अच्छा, म्हणजे एवढं वाईट झालं होतं चित्र? मग 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 नाही, ते हुबेहूब गटार दिसत होत. वा 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 वा. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह इथं गटाराचा आपल्याला सापडलेला आहे. काय पर्स्पेक्टिव्ह साहेब ह्याच्यात काय? नाही, नंदन 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 कसं आहे की नुसत्या त्या बाईलाच नाही तर अनेक लोक तिकडे जे चालत होते त्यांनाही ते गटारच वाटत होतं आणि ते त्यावर थुंकत होती. वा 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 वा. वा वा वा. हा 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 विचारा विचारा. विचारा विचारा. पंडितजी, नमस्कार बोला. तुमच्या वडिलांच्या चित्रावर लोक कधी थुंकली होती? माझ्या वडिलांच्या चित्रावर का लोक थुंकतील? मग अंगावर? अरे अरे पण माझ्या वडिलांच्या अंगावर का थुंकतील? माझे वडील होते ते गायक होते. काय काय होते तर होते, त्याचं कशाला करताय? प्रत्येकाचे वडील काही चित्रकार असले पाहिजेत असं नाहीये ना. मी गायक होतो, माझे वडील गायक होते, जसे ह्यांचे वडील चित्रकार होते, हे चित्रकार आहेत. तर चित्रकाराचा त्यांना विचारा, गायकाचा मला विचारा, एवढं सोपं आहे ना ते. सर मला तुम्हाला विचारायचं आहे, कसलं काढतो यार? अत्यंत सुंदर नाव आहे तुमचं. एक मिनिट मला स्ल काय आहे? स्ल वरून यांच्या वडिलांचं नाव आहे? स्ल वरून कोणाचं नाव असेल मला काही कळत नाही. क वर ठीक आहे बाबा, कपिल वगैरे असेल, काढतोस यार सुद्धा ठीक आहे. स्ल वरून कोणाचं बाबा? चांगला प्रश्न विचारलाय पंडितजींनी. माझ्या वडिलांचं नाव स्लमेश आहे. स्लमेश हे कसं नाव असेल? स्लमेश नाही नाही, काय झालं, माझ्या वडिलांची जी आत्या होती तिला जरा होता जिभेचा प्रॉब्लेम. तर तिने जेव्हा कुर करताना तिला म्हणायचं होतं श्रमेश, पण तोंडातून आलं स्लमेश. त्यामुळे आता बाबांचं नाव आहे स्लमेश. वा 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 वा. तो चित्रकला ही कला कठीण का आहे? नंदन, या प्रश्नाचं मी उत्तर असं देईन की चित्रकला कठीण नाहीये. वा 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 वा. एक अत्यंत वेगळा पर्स्पेक्टिव्ह चित्रकलेच्या बाबतीतही आज आपल्याला इथं गवसलेला आहे. हो, नाही, आणि कसं आहे की जर लोकांना चित्र काढायचंच असेल आणि तेवढी त्यांच्या ताकद असेल कष्ट घ्यायची, तर कुठलाही प्रेक्षक किंवा कुठलाही माणूस जगातला 10 मिनिटात चित्र काढू शकतो. म्हणजे अवघ्या फक्त 10 मिनिटात आपण चित्र काढू शकतो. हो हो हो. नाही, आणि माझं मी पुस्तकही प्रकाशित केलेलं आहे की 10 मिनिटात चित्रकार व्हा नावाचं. वा 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 तर ते तुम्ही बघू शकता आणि त्याच्यातनं तुम्ही चित्र काढू शकता ते वा बघून. वा वा. आणि मुळात कसं आहे की बाबा, कष्ट घ्यायची जर तुमच्यात ताकद असेल ना, तर कुठलाही माणूस चित्र काढू शकतो. एक गाडीत ठेवून जा. अरे काय ड्रायव्हर आहे का मी? मी काय ड्रायव्हर आहे का? मला मी नाही, हरकत आहे ना, नाही, गायक आहे हरकत मी. नाही. असं कसं करतात माफ तुम्ही? करा. पण या प्रसंगानंतर पंडितजी मला तुमच्याकडे वळायचं एक अत्यंत महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. हा. तुम्ही ड्रायव्हर का नाही झालात? चांगला प्रश्न. अरे हे काय प्रश्न मला तुम्ही विचारता? ड्रायव्हर मी का होऊ ड्रायव्हर? हरकत नाही, प्रेक्षक हो, त्यांना उत्तर द्यायचं नाहीये. आपलं काही त्यांच्यावर बंधन नाही की आपण प्रश्न विचारला त्यांनी उत्तर द्यायलाच हवं. छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर तुमच्याकडे वळतो तर तुमच्याकडे वळतो. एखादं प्रात्यक्षिक इथं आपल्या प्रेक्षकांना चित्रकलेचं तुम्ही दाखवू शकता का? हो हो हो. प्रियांका, हा प्रियांका. गुरुजी, काय म्हणालात तुम्ही? हा गुरुजी. हे गुरुजी म्हणावं बाळा. नाही, ही माझी विद्यार्थिनी आहे, नवीन शिष्य आहे. बस 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 बस, बस, लगेच येऊन. हो हो. हिचं वैशिष्ट्य असं आहे की ही 10 मिनिटात हुबेहूब कोणाचंही चित्र काढू शकतो. वा 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 वा. प्रियांका, बंडी, काय बरं कोणाचं बरं चित्र बरं काढशील बरं, सांग बरं मला. पंडितजींचं काढू? वा. काय? पंडितजी, मी तुमची खूप मोठी फॅन हो, आहे. yes, yes, हो, बरोबर. मी तुमची सगळी भोजपुरी गाणी ऐकली आहेत पंडितजी. भोजपुरी? वा वा. मी भोजपुरी गाणी वगैरे कधीच नाही गेली. काय ते बोलताय नाही का, तुम्ही? ही हसू दे, रिंकी के पापा. ऐका कुठला रिंकी के पापा बिपा कधीच. मग ते हिले लापा लाप पण तुमचंच गाणं आहे का अहो पंडितजी? कुठला हिले लापा लापा हे मी काय करू कधी आयुष्यात? मग ते गाणं मेरी के हाते मोठा जैबा. अरे नाही.
पण ही कुठली गाणी आहेत ही पंडितजी वाटलं ते. मेरी के हात आहे असं नाही हो नाही पण मग आमच्यापर्यंत आलेलं आहे की फावल्या वेळात तुम्ही तिकडे जाऊन निरहुआ रिक्षावाला या नावानं सिनेमे सुद्धा करता. अहो मी कोण आहे तुम्हाला कळलंय का ओळखलंय का हो, मला अगदी, गैरसमज झाला मी वेगळा आहे कोणतरी पंडितजी पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात तुमच्यासारख्या दिग्गज व्यक्तीचं जर चित्र निघालं तर बहार येईल बघा. अगदी बहार. अगदी वा वा एक वेगळा पण पर्स्पेक्टिव्ह वा मग मी दिग्गज आहे म्हणजे तसं आहे अगदी अगदी मला काय एक पोज द्या एक पोज एक द्या pose पोज द्या पोज रोहित माझं चित्र काढणार आहे? हा चित्र काढणार आहे थांबा पोज तर द्या हा, पोज द्या बस पोज आहे. द्या पोच दे मी हा पोज द्या कुठली तरी एक पोज द्या छान हा हे बस. नाही नाही पंडितजी नाही एक आतून येऊ द्या गायक आहात तुम्ही लाव अंदर से लाव आणा नाही कान दुखतोय का तुमचा पोच द्यायचा प्रयत्न करतोय पंडितजी किमान पोज मध्ये तरी गायक वाटा. पोच मध्ये वाटा म्हणजे मी गायकच आहे का? आहे तुम्ही गायक आहात काढा मी आधी कधी अजून काढा. चित्र काढलेलं नाही म्हणून जर आवड असं झालं करून बघा हे बघा कसं वाटतंय हे बघा बघा वा वा वा, वा 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 असा कुठला गायक असतो वा वा हा कुठला गायक छान असतो? छान 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 पंडितजी फक्त एक विनंती आहे चित्र काढताना तुम्ही जरा इथं बसलात तर बरं होईल म्हणजे तशी तरतूद केली अहो, आहे. नाही पण मुलाखत इथे सुरू आहे ना मी तिथे कसं बसणार नाही का नाही पण इथं मध्ये मध्ये तुम्ही असा हात करून वळलात तर मला डिस्टर्ब होईल प्रश्न विचारता येणार नाहीत त्यामुळे तुम्ही इथं बसा. नाही नाही बसा, बसा. कार्य- आणि पोझिशन घ्या सोडू नका. असेच जा असे जा बघू. अरे, आवड होईल ना मी एकटा तिकडे तुम्ही कार्यक्रम पोझिशन सोडू नका. या. असं बसा. तुम्ही करताय हे कार्यक्रमाचं. वा वा. प्रियंका बाळा काढ हो वा तर आता आपण पुन्हा मुलाखतीकडे वळूयात. आपले जे मान्यवर आहेत श्री कसलं काढतोस यार सर तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारीन चित्रकला प्रभावी व्हावी यासाठी काय करावं. नंदन म्हणजे चित्रकला प्रभावी होण्यासाठी मुळात आपण ज्या गोष्टीचं चित्र काढतोय ती आपल्यात भिनली पाहिजे. वा 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 वा. त्या अंतरंगा ना प्रिया काय चाललंय तुझं काय करतेस तू उलट्या बाजूनी कोण मेजरमेंट घेत उलट्या उंची मोजतेस का प्रिया असं नाही करा हे बघ मी कसं शिकवलंय लांबून बघायचं हा अंदाज घ्यायचा किती आहे बाबा एवढा आहे एवढा आहे एवढा आहे जवळ जवळ जायचं अंदाज घेऊन लांब लांब यायचं आणि मग काढायचं दाखव बरं काय वा. पूस ते खोड सगळं जे काय काढलंयस ते सगळं अरे, खोड ते कसं आहे? माझं काय- वा हा, आता घे मेजरमेंट घे ओके काढायला तर मी म्हणत होतो की आपलं जी म्हणजे कला जी आहे चित्रकला जी आहे ती कसं मी ब्रशशी बोलायला लागतं रंगांशी बोलायला लागतं चित्रकला ही हाताने नाही हृदयाने काढायची असते नंदन वा 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 वा. हृदयाने चित्र काढायचं अत्यंत वेगळी कॉन्सेप्ट हाताने नाही काढायचं हृदयाने काढायचं हृदयाला 2 ब्रश धरायला सांगा त्याच्या करता येतात का बघा काहीतरी मला विचारा ना प्रश्न हो सारखे त्यांना मला विचारा प्रश्न नाही, हो, हो. हलतायत ते मला काढताच येत नाहीये चित्र. तुझ्या बापाला जाऊन सांग हे. मगाचपासून एवढाच करतं चित्र काढ ना तिकडे नाही लक्षात येत आहे प्रत्येकाच्या लक्षात येत आहे की तुम्हाला प्रश्न विचारायला हवेत हरकत नाही. मी प्रेक्षकांना विचारतो पंडितजींना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का. एकाने तरी पिवळा टी शर्ट आहे त्याला तरी सांगा विचारायला कोणीतरी तर विचारा हरकत नाही पंडितजी काळजी करू नका आता आपला स्टुडिओ जर असा व्यापक झालेला आहे मोठा झालेला आहे त्यामुळे अनेक प्रेक्षक आलेले आहेत एका प्रेक्षकाला प्रश्न आहे. हा हा विचारा हा मी पंडितजींचा फॅन आहे. अरे वा वा मला पंडितजींना एक प्रश्न विचारायचा. हा विचारा पंडितजी हा एकदा येऊन बघा. कुठे एकदा येऊन तर बघा. हो पण कुठे एकदा येऊन तर बघा. अरे कुठे हा एकदा येऊन बघा ओके नाही यांचं सोडा यांचं पण सोडा. एकदा येऊन बघा. अरे एकदा येऊन बघा क्वांटिटीचा प्रॉब्लेम नाही व्हेन्यूचा प्रॉब्लेम आहे एकदावर काय तोड देतो एकदा मला कळलं कुठे व्हेन्यू काय कुठे येऊन वा, बघा? वा. नाही, नाही, ते नाही दुसरं विचारायचं होतं हा, मला. बोला, बोला, हा. एकदा येऊन तर बघा. अरे कुठे ते सांग, मी कुठे जायचं नाही, पंडितजी हा प्रश्न खरं तर तुम्ही समजून घ्यायला हवा प्रेक्षकांकडनं हे खुलं आवाहन आहे की एकदा येऊन तर बघा. अरे हो पण कळलं मला कुठे ते तर कळू दे मला मग मी जाईन ना हे पार्किंग लॉट मध्ये जाऊ आता कोण नाही हलू नका हलत तुम्ही नाहीये, मी हलत नाहीये नाही असं आहे का पंडितजी, मला असं कळलं आहे. पाहिजे हा. कुठे जायचं ना नाही, कोणा दुसऱ्याला जर प्रश्न विचारायचा असेल तर ते विचारू शकतात. पंडितजी विचार हा
मला काही दुसरे प्रश्न विचारायचे नाहीत, कळलं? गायनाबद्दल असेल तर विचारा मला. हा हा. मग ते का उभे राहिले? मला काय विचारणार होते ते? मला सांगा बघू. तुम्ही प्रश्न विचारा. विचारू ना गायनाबद्दल. मी प्रश्न विचारते. तर मला प्रश्न विचारायचा श्री कसलं काढतोस यार या सरांना. सर मला सांगा, आज तुमच्याकडे चित्रकलेचे किती विद्यार्थी आहेत? सगळं त्यांनाच विचारा, मला काय विचारत नका तुम्ही. इथे बसला इकडे मॉडेल आहे मी तुमचा. पंडितजी, तुम्ही असं मला विचारा ना प्रश्न. हे बघा, टीव्हीवर तुम्ही असं चिडवू शकत नाही. विचार रे प्रश्न, मला विचार. बरं, ठीक आहे, मी तुम्हाला विचारते. पंडितजी, मला सांगा, आज तुमच्याकडे चित्रकलेचे किती विद्यार्थी आहेत? अरे माझ्याकडे चित्रकलेचा विद्यार्थी का असतील? पण असायला हवेत ना. अरे पण का असायला हवे? तुम्हाला चित्रकला यायला हवी. अरे तुम्ही मला चित्रकलेचं विचारताय सगळे प्रश्न, त्याला विचारता गायनाचे, त्याला विचारा गाणं येतं का, विचारा त्याला. हो मला गाणं येतं. म्हणून तर- दिल की तपिश आज है आफताब आफताब बाजी मोरे दिल की तपिश आज है आफताब है आफताब है आफताब. वा 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 वा. वा, वा, वा. वा वा वा, वा वा, वा कसलं अत्यंत गातोस सुंदर. यार, सर, वा वा मस्त. अत्यंत सुंदर गाणं इथं आता सादर झालेलं आहे. वा बघा बघा पंडितजी, त्यांना तुमची कला येते, त्यांची कला तुम्हाला येते का? अरे पण मला काय यायला पाहिजे त्यांची कला? मला गाण्याबद्दल विचारा ना. बरं ठीक आहे, मग मला सांगा पंडितजी, तुमच्याकडे चित्रकलेचे किती विद्यार्थी अरे आहेत? माझ्याकडे कशा असतील विद्यार्थी? बरं, त्यांच्या चित्रकलेविषयी तुम्हाला काही ज्ञान आहे अरे का? खड्ड्यात गेली त्याची चित्रकला. मला काय करायचं? त्यांच्यातली गायन कला कधी तुम्ही अरे गप्पा बस जोपासली? रे. वा अत्यंत रोमांचक वळणावरती आज ही चर्चा आलेली आहे. इथं आणखीन प्रेक्षकांना अजून काहीतरी प्रश्न आहे. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर विचारा. दिलेलं आहे. वेगळा प्रश्न आहे, हा, वेगळा प्रश्न हा, हा, आहे. पंडितजी, बघा शपथ आहे तुम्हाला. मग हा बोला. एकदा येऊन तो बघा. कुठे? बरेच दिवस आपण भेटलो नाही, भेटून मजा करू. एकदा येऊन तर बघा, परत जाणार नाही. अरे कुठे सांगशील की नाही? एकदा 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 येऊन बघा. अरे त्यापेक्षा तू इकडे येऊन बघ, परत जाणार नाही. काय बोलतोस? बोलतो बोलतो बोलतो. काय